जागतिक किडनी दिनानिमित्त आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मनीष माळी पुण्याहून. आपलं स्वागत आहे डॉक्टर. डॉक्टर, सर्वात सामान्य किडनी समस्या कोणती आहे? सर्वसामान्यपणे रक्तदाब, मधुमेह हे किडनीच्या विकारांचे मूळ कारण असतात. अतिवेदनाशामक गोळ्यांचं सेवन, किडनी स्टोन, किडनीला झालेला जंतू संसर्ग किंवा संधिवाताचे काही प्रकार यामुळे सुद्धा किडनीवर परिणाम होऊ शकतो. किडनीचे काही आजार अनुवंशिक असतात, तर काही आजारांमध्ये किडनीचा रक्तपुरवठा कमी होतो किंवा मूत्रमार्गात अडथळा येतो. डॉक्टर, तुम्ही सांगू शकाल का की किडनीचे आजार फक्त वृद्धांनाच होतात का, की ते कोणालाही होऊ शकतात? अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा नेफ्रॉटिक सिंड्रोम नावाचे किडनीचे विकार होतात. यामध्ये लघवीतून प्रोटीन जाते, परंतु जर व्यवस्थित उपचार घेतले तर हे पूर्णपणे बरे होणारे आजार आहेत. जर उपचार व्यवस्थित नाही झाले तर हे आजार बळावतात. अगदी तान्ह्या बाळांमध्ये सुद्धा काही अनुवंशिक आजार आपल्याला दिसून येतात. किडनीच्या विकारांचे लक्षणं बघणे आणि तपासण्या करणे हेच महत्वाचे आहे. डॉक्टर, किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणते जीवनशैलीचे सवयी अंगीकारायला हव्यात? आपल्याला आपला रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर हे नियमित चेक करणे गरजेचे आहे. रक्तातील साखर, ब्लड शुगर ही पण चेक करणे गरजेचे आहे. वेदनाशामक गोळ्यांचे अतिसेवन टाळावे. तंबाखू, धूम्रपान इत्यादी करू नये. जेवणात मीठ प्रमाणातच घेणे आणि तहान लागेल तेव्हा पाणी पिणे ही पथ्ये पाळली तर सर्वसामान्यपणे किडनीचे विकार होणार नाहीत. डॉक्टर, मला सांगा, एखाद्याला किडनी विकार झाला तर कोणते उपचार उपलब्ध आहेत? किडनीचे बरेचसे आजार हे योग्य उपचारांद्वारे ठीक करता येतात, पण जर अगदीच दुर्दैवाने किडनी पूर्णपणे निकामी झाली तर आपल्याकडे डायलिसिस जसं हिमोडायलिसिस किंवा पेरिटोनियल डायलिसिस हे पर्याय उपलब्ध आहेत. किडनी ट्रान्सप्लांट म्हणजेच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुद्धा उपलब्ध आहे. यासाठी घरातील निरोगी व्यक्ती किडनी दान करू शकते. डॉक्टर, किडनी ट्रान्सप्लांट मध्ये लेटेस्ट ॲडव्हान्समेंट काय आहेत? किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पूर्वी फक्त रक्तगट जुळत असेल तरच होत असत, परंतु आजकाल आपण एबीओ इनकॉम्पॅटिबल म्हणजेच किडनी दाता आणि किडनी रुग्ण यांचा रक्तगट जुळत नसेल तरी सुद्धा या शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो. आजी आजोबा हे सुद्धा आपल्या नातवांना किडनी दान करू शकतात आणि सर्जिकली लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक नावाच्या जे तंत्रज्ञान नवीन आलेलं आहे त्याद्वारे सुद्धा किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया होतात. डॉक्टर, सर्वात सामान्य किडनी समस्या कोणती आहे? सर्वसामान्यपणे रक्तदाब, मधुमेह हे किडनीच्या विकारांचे मूळ कारण असतात. अतिवेदनाशामक गोळ्यांचं सेवन, किडनी स्टोन, किडनीला झालेला जंतू संसर्ग किंवा संधिवाताचे काही प्रकार यामुळे सुद्धा किडनीवर परिणाम होऊ शकतो. किडनीचे काही आजार अनुवंशिक असतात, तर काही आजारांमध्ये किडनीचा रक्तपुरवठा कमी होतो किंवा मूत्रमार्गात अडथळा येतो. डॉक्टर, तुम्ही सांगू शकाल का की किडनीचे आजार फक्त वृद्धांनाच होतात का, की ते कोणालाही होऊ शकतात? अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा नेफ्रॉटिक सिंड्रोम नावाचे किडनीचे विकार होतात. यामध्ये लघवीतून प्रोटीन जाते, परंतु जर व्यवस्थित उपचार घेतले तर हे पूर्णपणे बरे होणारे आजार आहेत. जर उपचार व्यवस्थित नाही झाले तर हे आजार बळावतात. अगदी तान्ह्या बाळांमध्ये सुद्धा काही अनुवंशिक आजार आपल्याला दिसून येतात. किडनीच्या विकारांचे लक्षणं बघणे आणि तपासण्या करणे हेच महत्वाचे आहे. डॉक्टर, किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणते जीवनशैलीचे सवयी अंगीकारायला हव्यात? आपल्याला आपला रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर हे नियमित चेक करणे गरजेचे आहे. रक्तातील साखर, ब्लड शुगर ही पण चेक करणे गरजेचे आहे. वेदनाशामक गोळ्यांचे अतिसेवन टाळावे. तंबाखू, धूम्रपान इत्यादी करू नये. जेवणात मीठ प्रमाणातच घेणे आणि तहान लागेल तेव्हा पाणी पिणे ही पथ्ये पाळली तर सर्वसामान्यपणे किडनीचे विकार होणार नाहीत. डॉक्टर, मला सांगा, एखाद्याला किडनी विकार झाला तर कोणते उपचार उपलब्ध आहेत? किडनीचे बरेचसे आजार हे योग्य उपचारांद्वारे ठीक करता येतात, पण जर अगदीच दुर्दैवाने किडनी पूर्णपणे निकामी झाली तर आपल्याकडे डायलिसिस जसं हिमोडायलिसिस किंवा पेरिटोनियल डायलिसिस हे पर्याय उपलब्ध आहेत. किडनी ट्रान्सप्लांट म्हणजेच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुद्धा उपलब्ध आहे. यासाठी घरातील निरोगी व्यक्ती किडनी दान करू शकते. डॉक्टर, मला सांगा, एखाद्याला किडनी विकार झाला तर कोणते उपचार उपलब्ध आहेत? किडनीचे बरेचसे आजार हे योग्य उपचारांद्वारे ठीक करता येतात, पण जर अगदीच दुर्दैवाने किडनी पूर्णपणे निकामी झाली
तर आपल्याकडे डायलिसिस जसं हिमोडायलिसिस किंवा पेरिटोनियल डायलिसिस हे पर्याय उपलब्ध आहेत. किडनी ट्रान्सप्लांट म्हणजेच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुद्धा उपलब्ध आहे. यासाठी घरातील निरोगी व्यक्ती किडनी दान करू शकते. A public awareness initiative from the makers of Zeblong and Zeblong tea.